काय शोधतेस ग? काही नाही, काही शोधत नव्हतीस. मला वाटलं तू याला शोधतेस. काही करून स्वतःचं म्हणणं खरं करायचं होतं म्हणून हे असले उपद्व्याप करत होतीस. म्हणूनच दिगूला यानं त्या कारणानं तुला गाठायचं होतं ना. पण खबरदार खबरदार, दिगूला गाठून हे असलं काही दाखवलंच नाही. आई बापाला कुठल्या तरी किल्ल्यात अंधार कोठडीत टाकावं असं वाटतंय का तुला? नाही नाही ना वाटत? मग उगाच कांगावा करायचा नाही. दिगू घेऊन चाललाय ना माहेरी, उकाट्यानं माहेरी जायचं. आणि माहेरी जायचं नसेल ना तर कृष्णे स्वतःला झोकून दे. ऐकू नाही आलं तुला? परत सांगू? पादुका पूजनासाठी कृष्णा नदीवरून पाणी आणतेस ना. माहेरी जायचं नसेल ना तर त्याच नदीत बुडून मर. काही गरज नाही परत यायची. तुझ्या वाचून कुणाचंच काही अडत नाही, कळलं? चल जा निघ. आणि हा, खरंच जीव देणार असशील ना तर ती कळशी घेऊन जाऊ नकोस. आणि परत येणार असशील तरच त्या कळशीला हात लाव. जा. सखू, तू तुझा गाठोडा बांधून तयार राहा. उद्याच्या उद्या तुला तुझ्या माहेरी सोडतो. धाकल्या मालकीनबाई, चेहरा असा कोमजलेला का आहे? गंगा मावशी, मला माहेरी सोडणार आहेत. दिगू शेठ, हवा असं कशापायी करतील ते. उगा केंडवणी करत असतील तुमची. झालं तरी काय? सखू, तू तुझा गाठोडा बांधून तयार राहा. उद्याच्या उद्या तुला तुझ्या माहेरी सोडतो. दिगू घेऊन चाललाय ना माहेरी, उकाट्यानं माहेरी जायचं. आणि माहेरी जायचं नसेल ना तर कृष्णे स्वतःला झोकून दे. अव रागाच्या भरात मोठी माणसं काय बाय बोलून जातात. तुम्ही एवढं ओझं नका घेऊ. चला चला, पाणी घेऊन या आता. मी जहागीरदारांची कापडं सुकवट टाकून गाठतेच. चला. ए पोरी, ये इथे ये. आज अगदी तुम्हाला नम्रपणे बजावते. कृपया आपली हुशारी आज गुंडाळून ठेवा. चुकूनही मला असं वाटलं, मी असा विचार केला, अशा थाटात प्रदर्शन मांडायचं नाही. तुम्हाला जे काही वाटत असेल, तुम्ही जो काही विचार करत असाल तो माझ्या समोर ओका आत्ता. पण दिगू आणि सखू मध्ये यायचं नाही. छे हो, कोण स्वतःहून आपली मान उखळत घालेल? उलट तिने जावं असंच वाटतंय आम्हाला. मी तर तुम्हाला आधीच बोललो होतो वहिनी, पण आपले मतभेद होते म्हणून. मतांतर आहेत.
पण या बाबतीत आपलं एक मत आहे, म्हणजे सखू ह्या घरातून गेली पाहिजे आणि माणिक आली पाहिजे. आणि मुख्य म्हणजे जे काही होतंय हे दिगूच्या मतानेच होतंय असंच त्याला वाटायला पाहिजे. मला काय रमाई? अरे काही नाही, काका काकूला बजावत होते. दिगूच्या मताने जे काही व्हायचंय ते होऊ दे, नाही तर स्वतःचं डोकं चालवतील ना. आणि फुकटचे सल्ले द्यायला काय सगळेच तयार असतात. विचारलंय नाही विचारलंय हे कोणी बघतच नाही. तुलाही सांगते दिगू, कुणाचाही सल्ला ऐकू नकोस. तुला जे वाटतंय ना तेच तू कर. हो रमाई. जा, तुम्ही तुमच्या कामाला लागा. जा. हे सगळं जे घडलंय ना त्यातून मी तुला वाचवू शकते. म्हणजे अगं असं काय करतेस? आमच्याकडे किती सोनं आहे हे तू बघितलंयस ना. आता त्यातलं 25 तोळे सोनं जर मी तुझ्या आई वडिलांना दिलं तर त्यांच्यावरचं बालन टळेल. म्हणजे हे तर महत्वाचं घडेलच. दुसरं असं महत्वाचं म्हणजे तुझं सासर, ते सदैव उकळत्या पाण्यासारखं खदखदत असतं. ते शांत होईल. होय हो, असं होईल खरं? मग सगळे प्रश्न मिटतील. मग असं करूया. नाही हो काकू, पण माझ्या आप्पांना आवडणार नाही. ती परत कसे करते? आमच्याकडे पैकी नाहीये, रुके नाहीये, सोनं नाही. अगं पण तुमच्याकडे नाहीये म्हणूनच तर मी देईन म्हणतीये ना. तसं नाही हो, पण हे केव्हा ना केव्हा तरी परत करावेच लागणार ना. परतफेड कशी करणार? घ्या, आता परतफेड करण्यासाठी सोनं आणि रुकच दिलं पाहिजे असं काही नाहीये. मग अगं तुमच्यावरचं बालन टळेल, तुमच्यावरचा आळ टळेल, बदनामीपासून वाचाल तुम्ही. हीच मोठी मिळकत समजायची. आणि उरलेलं सगळं आयुष्य विठुरायाच्या रावळात भजन कीर्तनात घालवायचं. ह्या गावात पुन्हा पायही ठेवायचा नाही. नाही हो, असं कसं? अगं मी काहीतरी बोलतीये आणि तू माझ्याकडे दुर्लक्ष करून असे जाऊ कशी शकतेस ग? नको. काय नको? काय नको? अगं ह्याच्याशिवाय दुसरी कुठली वाट उरलीये का तुमच्याकडे? अगं सासरी असं एक तरी माणूस उरलाय का ग ज्याला तू हवी हवीशी वाटतेस? नाही, नकोशी झालीयस तू सगळ्यांना. नकोशी. अगं सासरी सगळ्यांना नकोयस ना तू, म्हणून परसदारात जनावर कशी बांधतात ना तसं ठेवलंय ग तुला. अगं जा ना या नदीत बुडून जा ना. कशाला जागा अडवतीयस?
गये सखू, मी काहीतरी बोलतीये त्याला काही अर्थच नाहीये का? 2 दिवस झाले माझ्या लेकीने स्वतःला कोंडून घेतलंय. अन्नाचा कण नाहीये तिच्या पोटात आणि तुला फक्त तुझीच पडलीये. हो नाही, मलाही वाटायचं की माणिक ताईंवर अन्याय होत, पण जेव्हा जेव्हा मला त्या भेटल्यात ना, मला वाटतं की त्या आहोत सुखी नाही ठेवू शकणार, म्हणून त्यांचं लग्न व्हायला नको असं वाटतंय मला. तू कोण आहेस ग माझ्या मुलीला नावं ठेवणारी? लायकी आहे का तुझी? चल आता ना तुला नदीतच बुडवते. चल काकू, आमच्या मालकीनबाई म्हणजे काय वाटल्या काय तुम्हाला? काय दमडीची कामवाली तुझ्या अवकात काय ग? तू कोण आहेस मला अडवणारी? ए शाले, ए मंदे, ए हेमा, गया गया. सुभेदारीन काय करते ग? तिलाच बुडवायचं आहे काय? ए बायांनो, आमचे हे सुभेदार आहेत, ठाऊक नाहीये का ग तुम्हाला? तुम्हासनी ठाव हाय नव? मग एवढ्या लहानग्या पोरीवर जोर जबरदस्ती करताना तुम्हासनी काहीच कसं वाटत नाही? मला ठावच होतं. तुम्ही इकडे आलेलं बघून मी लगुलग तुमच्या मागणं आले. ए चला ग, गणपती बाप्पा मोरया म्हणून हिचं विसर्जन करून टाकूया. जिमनीवरचा भार तरी हलका होईल. ये जास्त शहाणपणा करू नकोस तू. मी ए सखू, आज वाचली आहेस तू, पण जर वेळ पडली ना तुझ्या दोन्ही घरांना, तुझं सासर तुझं माहेर सळून टाकायला कमी करणार नाही मी. नाका तोंडात पाणी गेलं की माकडीण काय करते माहितीये ना तुला? अव त्यांच्याशी काय बोलताय? इकडे माझ्या संग बोला की. गरजतो तो बरसतो का कधी? भुंकणारा चावतो का कधी? नुसती तोंडाची वाप गपगुमान निघाईत ना. तुला पण ना बघून घेई ना मी. अव धाकल्या मालकीनबाई, जशास तसं नाही राहिलं तर मग कसं चालल? म्हणजे गंगा मावशी, तुला मी नकोशी नाही ना ग झाले? हे काय? अगं त्या सोबत काकू म्हणाला की सगळ्यांना नकोशी झाली. असं म्हणजे म्या जाऊ द्या. समजा माझ्या तोंडान कशापायी बोलू? तुम्ही तुमच्या इठुरायाला नकोशा व्हाल का कधी? नाही ना? मग हे समद डोसक्यातनं काढून टाका आणि शांत डोकं ठेवून घरी जावा. हे गोगलगाय, आंटी काय इकडे? काल रात्री दिगू काय म्हणालाय लक्षात आहे ना? त्यामुळे आता बोचका बांधून तयार हो. मला तर वाटतं ऐन वेळी दिगू कच खाणार. अजिबात नाही. दिगू ह्या वेळेला मागे हटणारच नाही.
कारण हा स्वतःच म्हणालाय की मी तिला माहेरी नेऊन सोडतो म्हणून. तुला वाटतंय ना आज तरी दिगू माघार घेणार नाही असं? वाटतंय? खात्री आहे मला, खात्री. दिगू हटणार नाही. मी काठोडे लपवू का? नाही नाही, नको. वच्छे, आता देवाला प्रार्थना कर की सखूला दिगूने बाहेर घालवू दे. एकदा का सखू बाहेर गेली ना की मग माणिक आपल्या घरात येईल. आणि एकदा का माणिक आपल्या घरी आली की आपली दिवाळी सुरू. छन छन छन. बाबाजी, शेवटी कृपा केलीत तुम्ही. दिगू माझ्यापासून दुरावणार, त्या सखूच्या नादी लागून माझा राग राग करणार असा माझा भ्रम झाला होता. पण यमुने, अगं बाबाजींच्या कृपेमुळे दिगू सावरला आणि सखूपासून नुसता दूरच नाही गेला, तर तिला या घरातनं हकलण्या इतका दूर गेला. आता सखू या घरातनं जाणार हे नक्की. हे काय चाललंय तुझं? मी काल काहीतरी म्हटलं होतं, हे डोक्यावरून गेलंय का तुझ्या? भांडी काय घासतेस, लुगडं काय वाळत घालतीयस? वास्तविक बोचका बांधून बाहेर उभी असायला हवी होतीस निघण्यासाठी. का नाही बांधलंस बोचका? सकू इथे ये. का नाही बांधलंस बोचका? मी काय म्हणतोय समजत नाहीये का तुला सखू? का माझा अंत पाहतेस? काय म्हंटल मी तुला? मी तुला माहेरी सोडून येणार आहे. ताबडतोब गाठोडं बांधायला घे. आता कृपा कर माझ्यावर आणि हे रडणं थांबव. ही भांडणं रडणं याचाच कंटाळा आलाय मला. चल आटप, संपव हे सगळं. मी तुला माहेरी सोडतो, म्हणजे तूही सुखी आणि आम्हीही सुखी. हो, सासरच्यांनी मुलीला माहेरी सोडल्यावर कशी मुलगी सुखी राहिलो. आणि अहो, तुम्ही रागवू नका ना. ऐका ना, तुमच्याशिवाय माझ्यासाठी कोण आहे? आणि मी राहीन ना, परस्तारी राहीन. सांगाल ती कामं करेन, पण मला आपल्या घरीच राहू द्या ना. दया करा माझ्यावर, दया करा. आता ही त्याचे पाय धरेल, पण काहीही कर, तुला क्षमा नाहीये. कोण कोणाचे पाय धरतय? अगं उठून बघ ना. ये इथे ये. अगं बघ मजा इथे. आता ती सकू ना विनवण्या करते, आता ती त्याचे पाय धरेल. काय नाही हो, ही सखू आहे ना, ती नुसतं पाय धरायचं नाटक करते, पण बेसावतपणे पाय खेचेल आणि तोंड घशी पडेल, पण माहेरी काही जायची नाही. अरे जे काय असेल ते, पण दिया, अरे त्या सखू नावाची ब्याद हाकलवून लाव रे बाबा. शी, बघा बघा, ती महामाया आली आणि ती युलुब्री यमी सुद्धा आली. नका असं करू, मला असं दूर नका लोटू. नाही, आता मी कोणाचाच ऐकणार नाही, आणि तुझं तर नाहीच नाही. आता तू तुझ्या माहेरीच राह, म्हणजे सगळे वाद सगळे क्लेश मिटते. बघा तिची सोंग बघा, तोंड कसं करते ते पहा. मला नाही वाटत घर सोडून जाईल ही. मोठी चिवट आहे, दिघूला गुंडाळण्यात अगदी पटाईत आहे.
आई बाबा सखू वहिनीनं माहेरी कशाला पाठवताय? तुम्ही तरी थांबवा ना. काही नको. आणि तुला काय रे बुळका? हे बघ, जाऊबाई आणि दिगू हे दोघं काय ते बघून घेतील. आपण मध्ये बोलायचं नाही. अहो पण सखू वहिनी किती चांगल्या आहेत. थांबा, मीच जाऊन सांगतो की असं नको करू. सांगितलेलं समजत नाही. नको ते उद्योग तू करशील आणि आम्हाला बुडवशील. विनू, चुपचाप इथेच बसायचं. हो हो, जर तुम्हीच मला असं टाकलं तर माझ्या जगण्याला काय अर्थ आहे? आपण लग्नात सप्तपतीच्या वेळेस शपथ घेतली की नाही, म्हणूनच तर मी इथे अंगणात परसदारात राहते ना, आणि सगळं प्रेमाने सहन करते ना. बघ बघ रमाई, दिगूचा चेहरा बघतेस ना, त्या चेहऱ्यावरचा राग मावळतोय. बहुतेक हातपाय गाळणार तो. असं काही होणार नाही. मी आहे ना. काय ग सखू, तू वाद का घालतेस ग सखू? बिचाऱ्याच्या भोळ्या स्वभावाचा गैरफायदा घेऊ नकोस आणि मोठी सप्तपदींमधल्या शब्दांच्या गोष्टी करतेस. खोटेपणा करून तुम्ही त्या शब्दांना हरताळ फासलाय. खरं तर ऋणको तुम्ही आहात आणि जोपर्यंत कर्तव्य पूर्ण करत नाही ना, तोपर्यंत तुला माझ्या घरात थारा नाही. आणि काय ग, प्रत्येक ऋणकोच्या मुलीबाळी याच्या पाया पडायला लागल्या आणि प्रत्येकाला सूट द्यायला लागला हा, तर व्यवसायाचा दिवाळा नाही का निघायचं? उगाच त्याला भरीस पाडू नकोस. आणि काय, तो तुझ्यावर काय एवढा अन्याय करतोय ग? तुझ्या मायेच्या माणसांकडेच नेऊन सोडतोय ना. खरे दागिने दिलेस की आम्ही परत तुला घरात घेणारच आहोत. बरोबर बोलते रमाई. शपथ घेतल्या सांगतेस ना. मग नवऱ्याची आज्ञा मानणं बायकोचं कर्तव्य असतं, विसरलीस का? तुझ्या भल्यासाठीच तुला माहेरी धाडतोय, कळत नाही तुला? पण अहो नाही आणि भिवो नाही. सखू, तुला आज माहेरी जावंच लागेल.